मुलांनो, नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते. पहा मुलांनो, आज आपण आम्ही असेही बोलतो हा पाठ अभ्यासणार आहोत. आपण सगळेजण आपापल्या पद्धतीने बोलतो. कधी कधी आपण एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरतो, म्हणजे आपण एकसारखंच बोलत असतो, पण त्यात थोडाफार फरक असतो. कोकणातल्या एका शाळेतील रशीद व पारुने जे पाहिलं ते त्यांच्या शब्दात लिहिलं आहे. ते वाचताना तुम्हाला गंमत वाटेल. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाची रिपरिप चालू होती. मुलं रमत गमत टंगमंग करत शाळेत येत होती. येताना पाहिलेल्या गमती एकमेकांना सांगत होती. आज शाळेत आल्यावर बाईंनी एक नवाच खेळ सुरू केला. शाळेत येताना जे जे पाहिलं त्याचं वर्णन लिहा. त्यांनी वर्गातल्या मुलांना सांगितलं. मुलं उत्साहानं लिहू लागली. जे पाहिलं तेच लिहायचं, अगदी स्वतःच्या मनानं. त्यांना मज्जा वाटत होती. लिहून झाल्यावर रशीद वाचू लागला. हातात दप्तर आणि करडा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो. वाटेत माडाची उंचच्या उंच झाडं होती. वाटेतला साकव ओलांडून आम्ही पलीकडे आलो. इतक्यात पाऊस गळू लागला. वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते. पुढे आलो तर एक एसटी फासानं आली आणि वाकातनं पुढे गेली. ब्रर. एवढ्यात माकडाचं एक केल्ट उड्या मारत गेलं. रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याची पाकट धरली. कुत्रं लई जोरात भुंकायलं. आम्ही पळतच इकडं आलो. बाई, आम्ही सोबतच आलो, पण मी वेगळं लिहिलंय. मी वाचू? अगं वाच की. हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो. वाटेत नारळाची उंचच्या उंच झाडं होती. वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडे आलो. इतक्यात पाऊस पडू लागला. वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागेत काही गुराखी बसले होते. पुढे आलो तर एक एसटी वेगानं आली आणि वळणावरून पुढे गेली. भर्र. इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याचा पाठलाग सुरू केला. कुत्रं फारच जोरजोरात भुंकू लागलं. आम्ही पळतच इकडं आलो. अगं, तुम्ही तर अगदी एकसारखं लिहिलंय. तुम्ही दोघं मिळून आलात ना? एकसारखं कसं काय? हे बघा, रशीदनं लिहिलं की आम्ही करडा घेऊन निघालो आणि पारुनं आम्ही डब्बा घेऊन निघालो. पण डबा म्हणजेच करडा, माड म्हणजेच नारळ. आता तुम्ही शोधा बरं, तुम्ही दोघांनी एकाच गोष्टीसाठी कोणते शब्द लिहिले आहेत ते. अशाच प्रकारे एकाच वस्तूसाठी प्रत्येकाच्या घरी कोणकोणते शब्द वापरले जातात याची तुम्ही चर्चा करा आणि अशा शब्दांचा संग्रह, आमचा शब्द संग्रह यामध्ये लिहा.